स्तरावर काय आहे ते मी सांगतो। आज 27 सप्टेंबर 2017 आज जगभर WTD असा हा दिवस साजरा केला जातो। WTD म्हणजे काय? वर्ल्ड टुरिझम डे। अशोक राजाराम कोटे उर्फ दिलीप खन्ना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज लीलाधर नागेसाहेब आणि देवदत्त नागेसाहेब त्यांचे इथं आजच्या समारंभासाठी आगमन झालेलं आहे। नागेसाहेबांविषयी सर्व शिवसेनेचे असं मी म्हणेन आणि माझ्याकडे चांगलं वाक्य आहे शिवसेनेसाठी, लेणं न देणं आणि आपली शिवसेना। पण टाळ्या वाजवतोय का? वाट बघताय का? आणि देवदत्त नागे इथे आलेले आहेत। मराठी सिरियल सृष्टीमध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये, पौराणिक कथांमध्ये जे नायक त्यांचे मी अमिताभ बच्चन असं यांना म्हणेल देवदत्त नागे यांना। त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज आपण या मुख्य समारंभाला सुरुवात करीत आहोत। धन्यवाद। उपस्थित प्रमुख राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते होत आहे। यानंतर आजचे पाहुणे देवदत्त नागे हे आता एक चित्रपट निर्माण करीत आहेत। त्या चित्रपटाचं नाव आहे चेंबूर नाका। ते पौराणिक सामाजिक मध्ये येत आहे। त्यांचं स्वागत जगन्नाथ कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते होत आहे। आणि देवदत्त यांच्या डाव्या अंगाला गावडे साहेब, संदीप नाव घ्या तुम्ही, गावडे साहेब। हा, आणि गावडे साहेबांचा सत्कार सुरुवात करा ना तुम्ही। गावडे साहेबांचा सत्कार जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री राजेंद्र मोहिते यांच्या मला बोलू देता पुणे शाखा प्रमुख त्यांचं स्वागत तुम्ही जरा नाव चेअरमन श्री राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते होत आहे। आपलं आहे ते ठेवायला पाहिजे ना आपण। दिलीपजींची शाल काढायला लागेल। उत्तेकर मॅडम उत्तेकर मॅडम उत्तेकर आपल्या आपले शशांक नाईक शाखा प्रमुख, कदम शाखा प्रमुख यांचा सत्कार करतील प्रमोद पवार। हे असं जास्त राहिलं। अभंग साहेब हे आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यानंतर आपण आज आपल्याला वेळात वेळ काढून उपस्थित दर्शवलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आम्हाला मार्गदर्शन करावं, कारण त्यांचा आशीर्वाद आम्हाला कायम असतो। त्यांनी मार्गदर्शन थोडंसं आम्हाला व्यक्त करावं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना आज या ठिकाणी जगन्नाथ पतळीच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे नागे माझे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू होते। मला वाटते 31 त्याचं उद्घाटन झालंय असं मी या ठिकाणी आणि याचे जे सगळे संचालक आहेत त्यांना अभिष्ट चिंतन करत असताना या तत्परीचे पद शेवटपर्यंत कुठेही कमी होईल
अशा तऱ्हेची आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आज आपला बहुमूल्य वेळ दिलेले सर्वांचे लाडके जय मल्हार मीन्स आपले आजचे पाहुणे आपल्या एक 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील. आपलं जास्त केलं चालते. पहिली गोष्ट अशी की या इथे आल्यानंतर एक कार्यक्रम आहे ह्याच्यापेक्षा 2 अशा व्यक्तीशी माझी इथे भेट झालेली आहे की माझं लहानपण त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. डाके काका मी एक 3, 4, 5 वर्षाचा असेल तेव्हापासून ते मला पाहत आहेत आणि आज मी त्यांना एवढ्या वर्षांतर भेटतो त्यामुळे एक भरून आल्यासारखं वाटतंय. किती वर्षांनी ते सांग जवळपास मी त्यांना 30-32 वर्षानंतर त्यांना इथे भेटतोय मी त्यांना. कारण माझं लहानपण त्यांच्या इथेच पेडला आमच्या आत्या त्यांचे बंधू सो त्या तिकडे माझं बालपण गेलं आहे. काकांची मुलं जी आहेत म्हणजे आमची दीपूताई आणि आमचा पराग यांच्याबरोबर माझं बालपण गेलेलं आहे. त्यामुळे असं 30-32 वर्षांचं भेटताना फार वेगळं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट अशी की लहानपणाचा अजून एक पैलू जो असतो जो मोठेपणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आमचे पवार सर. कारण लहानपणापासून ज्यांचा अभिनय पाहत आम्ही आता अभिनयाचा थोडासा प्रयत्न करतो ते म्हणजे आमचे पवार सर. त्यामुळे त्यांनी सांगितलं, त्यांनी हाक मारली, तो एक आमच्यासाठी ऑर्डर असते, आमच्याशी आदेशच असतो आणि तो आम्ही कधीच डावलत नाही. त्यामुळे कारण शेवटी गुरुनी हाक मारलेली फार वेगळी असते. गुरु स्वामी असो किंवा गुरु पवार सर असो काही असो. आणि या इथे येण्याचं अजून एक कारण समजा असं की बँकिंग ह्या सेक्टरशी सुद्धा परत एक लहानपणीचं नातं आहेच. माझे वडील स्वतः स्टेट बँकमध्ये डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटिंग मॅनेजर होते. माझा काका स्टेट बँकमध्ये ब्रांच मॅनेजर, माझा मामा स्टेट बँकमध्ये ब्रांच मॅनेजर, माझी चुलत बहीण ती सुद्धा आता मॅनेजर लेवलला आता स्टेट बँकमध्येच. त्यामुळे बँकिंग सेक्टर म्हटलं तर लहानपणापासून आलं आहे. अक्षरशः आता डिमॉनिटायझेशन वगैरे झालं आहे पण आम्ही अक्षरशः त्या नोटांच्या बंडलावर मी खेळलेलो आहे. तुला हे मला असं सुद्धा केलेलं आहे अक्षरशः मी आणि माझ्या बहिणीने. सो त्यामुळे बँकिंग सेक्टर हे तसं जुनं आहे माझ्यासाठी, नवीन नाही आहे. आणि याही उपर अजून एक सांगायचं म्हणजे की रायगडचं आहे त्यामुळे पहिलं नातं ते राजांशी असतं आणि त्यामुळेच मी माझा वाढदिवस सुद्धा मी रायगडावर साजरा केलेला आहे. आतापर्यंत जवळपास 150 किल्ले पाहिलेले आहेत. त्यामुळे राजांचे जे काही आहे ते आमच्यामध्ये या इथे आहे. आम्ही त्यांनाच अनुसरून असतो आणि याचा अर्थ काय तर तुम्ही काय सांगू शकता. भगवा आम्हाला नेहमी प्रिय असतो म्हणून इथे फार बरं वाटतं येऊन. आणि माझ्याकडनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. कारण तुमच्या शुभेच्छा मला गेली 3-4 वर्ष सतत माझ्या पाठीशी होत्या. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. तेच आशीर्वाद मला परत हवे आहेत. काही चित्रपट होऊ घालतात त्याच्यापैकी एक चेंबूर नाका म्हणून चित्रपट लवकरच होऊ घालतोय मार्च 2018ला. आणि तेव्हा मात्र तुमचा आशीर्वाद म्हणजे थिएटरमध्ये जाऊन माझ्यासाठी त्या तिकडे आशीर्वादाची दाखवली व्हायची. माझ्याकडनं पूर्ण संचालक मंडळाला लाखांनी शुभेच्छा. खरंच कारण बरीच लोक अडीअडचणीच्या वेळी तुमचाच आधार असतो त्यांना आणि तुम्ही तो आधार त्यांना अगदी भक्कम खंबीर तुम्ही उभे राहता म्हणून त्यांना तो आधार मिळतो. त्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. बरं सर्वांना एवढंच सांगतो की जमेल तसा व्यायाम करा, स्वतःची तब्येत राखा. तब्येत असेल तर सगळं काही आहे. धन्यवाद. हॅलो अभंग साहेब बोलतील 2 मिनिटं. आदरणीय डाके साहेब, देवदत्त डाके, पवार साहेब, जवळ या संस्थेचे चेअरमन मोहिते साहेब आणि जमलेले बंधू आणि भगिनी, या संस्थेशी माझा अत्यंत निगडीत संबंध आहे आणि त्यांच्या एजेमध्ये मी येत असतो, 2 शब्द बोलत असतो. मी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे डाके साहेब उल्लेख करतो. संयुक्त महाराष्ट्र 1960 झाला, 106 हुतात्मे त्याच्याकरता कामी आले. तेव्हा मुंबईची लोकसंख्या होती 52%, आज मुंबईची लोकसंख्या आहे 22%. याचं कारण काय? आपला समाज हा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे.
आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही, आपण वेगळ्या ठिकाणी आपली शक्ती करतो. आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला जर संपन्न व्हायचं असेल, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर आपण उद्योगपती झालं पाहिजे. उद्योगपती व्हायचं असेल तर आपण कर्ज काढलं पाहिजे. जोपर्यंत आपण उद्योगपती होत नाही, आपण नोकऱ्या मागत राहतो. आरक्षण द्या, आम्हाला नोकऱ्या द्या. याच्यापेक्षा नोकऱ्या देणारं व्हा. नोकऱ्या देणारं व्हायचं म्हणजे मग काय करायला पाहिजे? कर्ज काढलं पाहिजे. आपल्या पतसंस्था आहे, सहकारी सोसायटी आहे, बँक आहे. आपण फक्त लग्नाकरता कर्ज काढतो, घरं घेण्याकरता कर्ज काढतो. उद्योगधंद्याकरता ज्या दिवशी आपण कर्ज काढायला सुरुवात करू त्यावेळेला मराठी माणूस मुंबईमध्ये अग्रगण्य होईल. आज मुंबईची स्थिती काय? तुलाव्याला इंग्रजी भाषा चालते, गिरगाव, भुलेश्वर, मुंबादेवी जे गुजराती भाषा चालते. हा जो मराठी भाषिक विभाग होतो तो आता कॉस्मोपॉलिटन झालेला आहे, सगळे टावर उभे राहिले. आपली मराठी भाषा जर वाढवायची असेल तर आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न झालं पाहिजे. आणि या सोसायटीच्या माध्यमातून आपण कर्ज घ्या, उद्योगपती व्हा, असे मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. की लोळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी बिरी. कुणी सांगितलं श्रीमंती लोळी पांगळ्या असते आणि गरिबी धट्टी कट्टी असते? तर लोळ्या पांगळ्या गरिबीमुळं माणूस लोळा पांगळा होतो. म्हणून आपण श्रीमंत व्हायचा प्रयत्न करा. श्रीमंत व्हायचं म्हणजे आपण कर्ज काढलं पाहिजे, उद्योगधंदे उभे केले पाहिजे, लोकांना नोकऱ्या देणारे आपण व्हायला पाहिजे. मी पुन्हा एकदा या सोसायटीला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाले साहेबांचा सत्कार करतो राजेंद्र मोहिते. विक्रम काय रे, कोण आहे अजून कोण? आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आतमध्ये सगळ्यांनी